स्वागत मित्रांनो सर्वांचं आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. सर्वांना मित्रांनो तर मी सकाळीच वळणला गेलो होतो मित्रांनो सोडायसाठी, पप्पाला सोडायसाठी. तर इथं थांबलो होतो रोडला मित्रांनो, म्हणजे घरी चाललेलो मी आता सध्या. तर जायचंच होतं, तर रोडमध्ये थांबलो मित्रांनो. म्हटलं सकाळी काय मला ब्लॉग जमत नाही मित्रांनो सकाळी बनवायला, कारण की लवकर जावं लागतं. लवकर म्हणजे तरी 7ला जरी निघलं ना मित्रांनो आवरून वगैरे, मग लवकर जर गेलं ना तरच फायदा असतो. म्हणजे कसं ड्युटीवर लवकर गेलं गेलं पाहिजे मित्रांनो. त्याच्यामुळे काय ब्लॉग बनवायला जमतच नाही मित्रांनो सकाळी. बघा मी इथं थांबलो होतो रोडच्या कडाला मित्रांनो. हे झाडं वगैरे बघा, झाडाचा पार पाला गळून गेलेला आहे मित्रांनो. इथंच मोकळं रान आहे मित्रांनो, नांगर तिथं चालू आहे मित्रांनो. इथं हे बघा तिकडे ट्रॅक्टर चालू आहे, समोरच बघा मित्रांनो ट्रॅक्टर चालू आहे तिकडं. बगळे बघा मित्रांनो, जसं जसं ट्रॅक्टर पुढं चाललंय ना तसं तसं ते बगळे आहे ना त्याच्या मागच जात आहेत मित्रांनो. किडकं वगैरे त्यांना तेवढंच खायला भेटतं ना, त्याच्यामुळं ट्रॅक्टरच्या मागं फिरत असतात मित्रांनो. हा जर दिसतं ना मित्रांनो तुम्हाला ते रामकाठीन ते तिकडे आहे ना, चारी आहे मित्रांनो. तिकडं ही चारी अशीच जाऊन त्या समोर पाट आहे मित्रांनो मोठा, त्याला जाऊन मिळते तिकडं समोर. तिकडे समोर मोठा बंगला म्हणून एरिया आहे मित्रांनो तिथं. इथून नाही दिसायचं मित्रांनो. हे जे घरे दिसतात ना मित्रांनो याच्याच पुढं आहे तिकडं बंगला म्हणून मित्रांनो. तो मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्हाला, मी व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे मित्रांनो. ते वड आहे मित्रांनो, या बघा समोरच वड आहे, तुम्हाला दाखवतोय जेव्हा पण वडा. या बघा छोटासाच वड आहे मित्रांनो. पावसाळ्यात आहे ना याला देखील पाणी असतंय. या बघा तिथून रोड आहे शेतामध्ये जायला पलीकडं. कोणाचं शेत आहे काय माहित, तिकडं हरभरा आहे पलीकडं, ते रान दिसतं समोर. बघा तिकडं हरभऱ्याचं रान आहे मित्रांनो ते. तर मित्रांनो आज गुरुवार असल्यामुळे आपल्याला पण उपास आहे मित्रांनो. तर लवकरच घरी जाऊ, काहीतरी ना उपासाचं खाऊन घेऊ मित्रांनो, कारण की आता भूक लागायचं, आपल्याला जेवणाचा टाइम होत चाललाय. त्याच्यामुळे मग लवकरच घरी जाऊ आपण. मग कसं डबल आपल्याला संध्याकाळी तर सुट्टी असली त्यांना उद्या, तर आपल्याला डबल त्यांना घ्यायला यायचं आहे. आज काय सुट्टी नाही दिली त्यांना, कारण नाईटला आल्यानं नाही सकाळी गेले डबल ड्युटीवर. तर चला मग जाऊ आपण घरी मित्रांनो आता. तर मित्रांनो तिथं निघालो, चाललोय आता घराच्या दिशेने जायचं आहे आपल्याला. टाइमच लागा ना आपल्याला जायला. आता रोड भागात चांगलं जादळत आहे मित्रांनो, त्याच्यामुळं ना हळूहळू जायचं आहे घरी. बघा गहू हे गावाचं शेत होतं मित्रांनो तिथं, अजून हिरवाचे गहू. हे बघा इकडं काय मस्त नजारा आहे. हे बघा आमच्या इकडे सगळी बागायत एरिया आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता संध्याकाळ झाली मित्रांनो. वळणून आलो मित्रांनो, व आंघोळ वगैरे करून मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो मित्रांनो. कारण की आता ऊन तापलं, त्याच्यामुळं मग लयच तापलं नव्हतं. मग चांगल्यापैकी जेवण वगैरे केलं, एक झोप घेतली मित्रांनो. संध्याकाळचं वातावरण झालंय मित्रांनो. हे बघा आपल्या टेरेसवरचा राडा बघा मित्रांनो. ते फरशीचे तुकडे आहे मित्रांनो, बघा किती नाश केलेला आहे फरशी बसवणाऱ्यांनी. बघा एवढा नाश केलेला आहे मित्रांनो. काय करता आता, आपण किती व्यवस्थित सामान आणून दिलं तरी त्यांच्या हातात आहे ना किती कसं वापरायचं काय, भरपूर असा नाश केला मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला मस्तपैकी नजारा दाखवतो आता संध्याकाळचा. बघा कसा आहे मग लुक, एकदम नारळीच्या झाडाखाली एकदम लाल लाल फळावणी दिसतोय का नाही. मग आता बजरंगबली कसं गिरायला गेलता, त्याच्यामुळंच नाही इतकं फळावणी दिसल्यावर फसवणच ना कोणी पण. आहे का नाही मित्रांनो. त्या बघा तुम्हाला दाखवतो माग कोबीचं रान बघा आता केवढले झाले ते. आधी भरपूर लहान होते बरं का, आता बरेच असे मोठे झालेत. आता येईल थोड्या दिवसांनी त्याला फुलं, आपलं कोबी येईल. तरी किती, हे बघा मका पण येतं मित्रांनो. कोबीच्या रानाला खेटूनच मका आहे तिकडं वस्ती मित्रांनो. हे बघा
इकडं देखील वस्ती, तिकडं शेड दिसतं ना मित्रांनो तुम्हाला, तिकडे पण माणसं राहायला आहे. मकाच्या पलीकडं पण एक घर आहे. इकडे रस्त्याकडे देखील घर आहे मित्रांनो. इथं शेजारी वगैरे रात्री ह्या बघा दिवसा असं दिसतंय. संध्याकाळचा टाईम आहे ना मित्रांनो. ह्या बघा तिकडं पण आता गहू वगैरे काढून काही रानं मोकळे झालेले तिकडे दिसतंय ना. ह्या बघा तिकडं अजून गहू आहे तसाच आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी ना आजचा ब्लॉग इथे संपवतो मित्रांनो. कसा वाटला नक्की कमेंट करून कळवावं. आवडलं तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करावा. सर्वांना जय आदिवासी. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो.